यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यालगतच्या इको सेन्सिटिव्ह झोनमधील बेकायदेशीर रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सुन्ना गेट लगत एका रिसॉर्टला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर पर्यावरणाचे नियम उल्लंघन होत असल्याचा आरोप करत सर्व रिसॉर्ट मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यालगतच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उभारण्यात आलेल्या रिसॉर्ट विरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे। सुन्ना गेट लगत एका रिसॉर्टला आग लागल्यानंतर हा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे। या प्रकरणी अंकित नैताम, जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा ट्रायबल फोरम तथा संचालक पर्यावरण स्वास्थ्य संस्था यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। इको सेन्सिटिव्ह झोनमधील सर्व बेकायदेशीर रिसॉर्ट मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। केंद्र शासनाची 17 जानेवारी 2026 ची ESZ अधिसूचना तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या 3 जून 2022 चा आदेश संरक्षित क्षेत्राभोवती 1 किलोमीटर परिसरात निर्बंध स्पष्ट करतो। तरीही या परिसरात व्यावसायिक रिसॉर्ट उभारले जात असतील तर ती कायद्याची पायमल्ली असल्याचं नैताम यांनी तक्रारीत नमूद केलं आहे।